नमस्कार, मी आशिष जाधव. हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भव्य दिव्य स्मारक होत आहे त्याला या न त्या कारणानं वाद चिटकतो. नेहमी नवा वाद होतो, जुना वाद नव्यानं उकरून काढला जातो. काही केल्या या स्मारकाची पाठ वाद सोडत नाहीये. नवा वाद काय आहे तर शिवस्मारक प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत विनायकराव मेटे यांनी काल गुरुवारी संध्याकाळी गुपचूप जाऊन खडकाची पूजा केली, कंत्राटदाराचं जे बार्ज आहे त्याची पूजा केली, अशा बातम्या छापून आलेल्या आहेत. पण नेमकं कोणत्या कोणत्या पूजा घातल्या गेल्या याविषयी वाद आहे. भूमिपूजन केलं असंही सांगण्यात आलं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जलपूजन डिसेंबर 2016 मध्ये केलं होतं ते काय होतं? या आधी सुद्धा एक दोन वेळा पूजा करण्याचा घाट घातला गेला, ते काय होतं? आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्मारकाचं इतक्या वेळा पूजन करणं किंवा पूजा अर्चा तिथं घालणं हे पटलं असतं का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जे बांधतो आहोत त्याचं राजकारण करतो आहोत का? निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जाऊन विनायकराव मेटे यांनी त्यांच्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही जी पूजा घातलेली आहे, ज्याला भूमिपूजन असं म्हटलं गेलं किंवा सरकारी अधिकारी म्हणतात तिथे पूजा घातली गेली, तर हे नेमकं काय झालं? निवडणुकांच्या तोंडावरच का हे होतंय? श्रेय घेण्याची ही कोणती लढाई आहे? त्यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये श्रीमंत कोकाटे आहेत, जे शिवचरित्रकारही आहेत आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते सुद्धा आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये दत्तू गव्हाणकर आहेत, जे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. तसंच आपल्यासोबत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मराठा सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे आहेत. याशिवाय आपल्यासोबत विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्रामचे प्रवक्ते उदयकुमार अहेर सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो. आणि ही जी बातमी पुढे आली की काल गुपचाप जाऊन प्रसारमाध्यमांना डावलून विनायकराव मेटे यांनी अरबी समुद्रात जिथं स्मारक उभारलं जाणार आहे त्या नियोजित जागेवरती पूजा केलेली आहे, त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले ते बघूया. ते असं म्हणालेले आहेत की वारंवार पूजा घालणं हे आता होतच राहणार आहे. ते काय म्हणतात बघूया. आपल्या परंपरेमध्ये अगदी साधं एक घर जरी बांधायचं असेल, आपण सगळे उत्सवप्रिय लोक आहोत. हिंदू माणूस, भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये एक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये काय कुदळ मारण्याचा कार्यक्रम, नंतर काय तर वीट बसण्याचा कार्यक्रम, नंतर काय तर उमरा पूजनाचा कार्यक्रम, असं करत करत एका घराचे 10-12 कार्यक्रम होतात. तसं जलपूजन करण्यातून एक सगळ्या परवानग्या मिळाल्या तर आम्ही सुरुवात करतो असं मोदींनी म्हटलं. त्यानंतर खूप वेळा अजून 10 वेळा कार्यक्रम करावा लागतो. एका घराच्या 10-12 पूजा घातल्या जातात, तर इथं तर स्मारक आहे असंच काहीसं चंद्रकांत दादा यांना सुचवायचं आहे. ठीक आहे, आपण त्यावरच चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत श्रीमंत कोकाटे आहेत. श्रीमंत कोकाटे, जसं मी निवेदनात म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. कारण ज्यांच्या नावानं कोणतंही सरकार महाराष्ट्राचा गाडा हाकतो किंवा राज्यकारभार करतो, तर शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालंच पाहिजे. पण ते करत असताना नीतिमत्ता नावाची काही गोष्ट आहे, ती प्रत्येकानं आपापल्या परीनं आपापल्या अधिकार क्षमतेत वापरली पाहिजे, पाळली पाहिजे. पण आता तसं होताना दिसत नाही. शिवस्मारकाला इतके वाद झालेले आहेत की मागचा वाद कोणता होता हे आठवावं लागतं. आशिषजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या 4-4 वेळा पूजा होतात आणि आता तर आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत चंद्रकांतजी पाटील म्हणाले की 10-10 पूजा घालू. या उर्मटपणा आहे. म्हणजे हा किती उर्मटपणा त्यांच्या वक्तव्यातून दिसतो. मुळात 3-3 वेळा 4-4 वेळा पूजा केली, आपण स्मारकाचं काम सुरू केलं का? नाही. आणखी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे. ते राष्ट्रीय पुरुष होते. त्यांचं स्मारक कुठल्याही स्वरूपाचा वाद न होता विना विलंब लवकर होतं, त्याचं उद्घाटन पण होतं. पण छत्रपती शिवाजीराजांच्या स्मारकासाठी 4-4 वेळा पूजा झाल्या, हे छत्रपती शिवाजीराजांची टिंगल आहे, हा अवमान आहे. कारण मुळात शिवाजी महाराज पूजा पाठ कर्मकांड ह्याच्या विरोधात होते. महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. 24 फेब्रुवारी 1670ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला.
पुरोहित म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालथा झाला, अपशकुन शांती करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे, अपशकुन नाही. कसा तर ज्या अर्थी मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल. इतके शिवाजी महाराज बुद्धी प्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी होते. अशा छत्रपती शिवाजीराजांच्या स्मारकाच्या 3 वेळा पूजा झाल्या. ही छत्रपती शिवाजीराजांची टिंगल आहे. मोदींच्या हस्ते पूजा झाली, यापूर्वी फडणवीसांच्या हस्ते पूजा झाली आणि काल तर नवीन माहिती येते गुपचूप पूजा झाली. गुपचूप पूजा का केली? का तो एक बळी यांनी घेतला, स्मारकासाठी एका तरुणाचा बळी घेतला. त्या नरबळीचा पापक्षालनातून मुक्त होण्यासाठी तर ही पूजा नव्हती का? आणि ती जर तशी पूजा असेल तर या सरकारच्या विरुद्ध जादू टोना विरोधी खटला दाखल केला पाहिजे. कारण ही छत्रपती शिवाजीराजांची टिंगल लावलेली आहे. हे बुद्धिप्रामाण्यतेच्या विरोधात आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी जे अपमान चालू केलेला आहे. मोदींच्या उपस्थितीमध्ये आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 10 कोटी रुपये खर्च करून 3 वर्षापूर्वी शिवस्मारकाच्या पूजन झालं. 3 वर्ष झालं अजून कार्यक्रम स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही. 10 कोटी रुपये खर्च करून उद्घाटन करता आणखीन स्मारकाचं काम सुरू करत नाही. खरं तर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांकडून ते 10 कोटी रुपये वसूल केले पाहिजेत. कारण जनतेचा पैसा आहे, जनतेने दिलेला टॅक्स आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा जो अपमान लावलेला आहे यांनी टिंगल लावलेले आहे. त्यामुळे आम्ही यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आपल्यासोबत विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे प्रवक्ते उदयकुमार अहेर सुद्धा आहेत. उदयकुमार अहेर, आत्ता श्रीमंत कोकाटे यांनी जो आरोप केलेला आहे की मागच्या वेळेचा जो 24 ऑक्टोबरचा कार्यक्रम होता पायाभरणीचा, जो बोट अपघातामुळे रद्द करावा लागला, भर समुद्रामध्ये पायाभरणीचा कार्यक्रम करायला जात असताना बोट बुडाली, अपघात झाला, 25 लोक त्यात बुडता बुडता वाढले आणि एकाचा नाहक बळी गेलेला आहे. त्यामुळे तर ही पूजा घातली गेली नाही ना गुपचूप? तर काल विनायकराव मेटे साहेब हे जिथे गेले होते त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या. एक म्हणजे त्या स्थळाची पाहणी, जिथे कामाचा सुरुवात होते त्या स्थळाची पाहणी करणं हा एक पहिला विषय होता. आणि जसं आता काम सुरू होतंय, मागच्या चर्चेमध्ये पण मी आपल्या 24 ऑक्टोबरच्या चर्चेत पण सांगितलं होतं की कामाची सुरुवात होताना आपण एखाद्या कुठल्याही वस्तूच्या कामाच्या सुरुवातीला आपण यंत्रांची वगैरे पूजा करतो, तशा पद्धतीची अनौपचारिक पद्धतीची पूजा त्या ठिकाणी पार पडली. याच्या व्यतिरिक्त त्या गोष्टीला फारसं महत्व आपण द्यावं असं मला या ठिकाणी वाटत नाही. जसं आता चंद्रकांत दादांनी आपल्या चर्चेमध्ये सांगितलेलं आहे की आपला देश जो आहे हा देश थोडासा धार्मिक याच्यामधला देश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक त्या ठिकाणी तयार होत आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक, एवढं मोठं स्मारक होत आहे. मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं जलपूजन किंवा काही भूमिपूजन वगैरे झालेलं आहे. त्याच्यामुळे परत त्या ठिकाणी पूजन करण्याची काही मला असं वाटतं की काही आवश्यकता नाही. तसं काही कोणी केलेलं पण नाहीये. फक्त यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून जे काही काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्या यंत्राची विधिवत अशी पूजा करायची आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची, एवढाच फक्त कालचा याचा उद्देश होता आणि तेवढंच फक्त आपण घ्यावं असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने वाटतंय. नाही, प्रश्न असा आहे ना की आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रसार माध्यमांची फौज घेऊन गेला होतात आणि काल गुपचाप जाऊन एखाद दुसरा पत्रकाराला नेऊन त्याच्याकडून अधिकृत बातमी छापून आणून काय ती माहिती लोकांना दिली गेलेली आहे, म्हणून संशय येतोय की नेमकं काय झालं, कसल्या पूजा झाल्या आणि 1-2 झाल्या, किती झाल्या, कशा कशाच्या झाल्या, हा प्रश्न विचारला जाणार ना उदयकुमार आहेर. जी बरोबर आहे, अशी जी आपण जे म्हणताय त्या मताशी मी 100% सहमत आहे. 24 ऑक्टोबरचा जो पूजनाचा कार्यक्रम होता तो ऑथराईज पद्धतीने झालेला कार्यक्रम होता आणि त्याला फौज वगैरे घेऊन जाणं असं नाही, सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या जगाला त्या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून त्यावेळेला सगळे पत्रकारांना वगैरे घेऊन गेले होते. कालचा मुळात कार्यक्रम जो होता हा फक्त त्या ठिकाणी कार्यक्रम स्थळाची पाहणी करणं आणि जाताना त्या ठिकाणी अनौपचारिक पद्धतीने यंत्रांची पूजा फक्त करायची होती. बाकी काही त्याच्यात लपून छपून करण्यासारखं काही विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होतंय. सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना अभिमानाची ती गोष्ट आहे. त्याची पूजा करणं ही लपून छपून करण्याची काय गरज आहे? त्याच्यामुळे लपून छपून अशी काही पूजा केलेली नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन विधिवत अशी फक्त यंत्रांना त्या ठिकाणी पूजन करून मेटे साहेब हे परत आलेले आहेत आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम कुठल्याही पद्धतीचं न थांबता भविष्य काळामध्ये अविरतपणे सुरू राहणार आहे. ठीक आहे, आपल्यासोबत गंगाधर बनभरे आहेत जे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते आहेत. गंगाधर बनभरे, होतंय काय विनायक मेटे आणि त्यांचे शिवसंग्रामचे
15-20 कार्यकर्ते हे जाऊन गुपचूप पूजा करतात आणि नंतर प्रसार माध्यमांमध्ये बातमी येते की विनायक मेटे गेले आणि पूजा करून आले, शिवसंग्रामचेच कार्यकर्ते घेऊन गेले. हा, उदयकुमार आहेर काही बोलायचं आहे? 15-20 कार्यकर्ते कोणी गेलेले नव्हते. त्या ठिकाणी फक्त मोजून 7 लोक होती. त्याच्यामध्ये पण अधिकारी होते, साहेबांचे बॉडीगार्ड वगैरे अशी लोक होती आणि शिवस्मारक जी समिती आहे त्याचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी नेमलेले, एवढीच लोक फक्त त्या ठिकाणी होती. कार्यकर्ता कोणी त्या ठिकाणी नव्हता. आपल्या फुटेज मध्ये देखील ते दिसत आहे. 15-20 एका नॅशनल इंग्रजी दैनिकामध्ये म्हणजे राष्ट्रीय इंग्रजी दैनिकामध्ये, नामांकित इंग्रजी दैनिकामध्ये बातमी छापून आलेली आहे. अधिकाऱ्यांच्या कोट सकट त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या प्रतिक्रिये सकट त्यात म्हटलेलं आहे 15-20 कार्यकर्ते होते. नाही, एखाद्या इंग्रजी वृत्तपत्राने बातमी छापली असेल, आमचा विश्वास जय महाराष्ट्र चॅनलवर जास्त आहे. तिथं जे फुटेज दिसतंय त्याच्यामध्ये 5-6 धन्यवाद. आणि इतर अधिकारी दिसत आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही अधिकृतपणे सांगताय की शिवसंग्रामचे कार्यकर्ते फारसे नव्हते. कोणीच नव्हतं. आहेरजी, आपल्याला स्मारक करायचे का पूजा घालायचे? त्या गेली 3 वर्ष झालं पूजनाशिवाय दुसरं काहीच नाही ना. स्मारक करायचे का पूजा करायचे? त्या आपल्याला 100% स्मारकच बांधायचं आहे आणि पूजन करणं हा कोणाचा त्या ठिकाणी हेतू नाही. म्हणून कुणालाही काही न बोलता आम्ही त्या ठिकाणी जाऊन साहेबांनी पूजन केलं आणि फक्त यंत्रसामुग्रींची पूजन करणं. 4 वर्ष झालं पूजाचाच कार्यक्रम चालू आहे, स्मारकाचं कामच सुरू नाही. अजिबात नाही. त्याच्या परवानग्या घेणं वगैरे सगळं पार पडलेलं आहे. आता तिथे सामुग्री येऊन पडलेली आहे. आपण बघा, आपण त्या ठिकाणी जाऊन जर बघितलं तर बोरिंगची सामुग्री त्या ठिकाणी आहे. तिथं जेटी बांधण्याचं काम आता वेगाने सुरू होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे नुसतं पूजनापुरता कार्यक्रम नाही. कालही विनायकराव मेटे साहेबांनी सांगितलं आणि आजही मी शिवसंग्रामचा युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवस्मारकाचं काम हे न थांबता. एक गोष्ट मी स्पष्ट करतो, हे शिवस्मारक काय शिवसंग्रामचं नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेचं आहे. विनायकराव मेटे यांना पॉलिटिकल कंपल्शन म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्या समितीवरती बसवलं असेल, तो भाग अलायदा. पण स्मारक हे काही केवळ शिवसंग्रामच्या अखत्यारीतलं नाहीये, ते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं स्मारक आहे, शासनाचं स्मारक आहे. विनायक मेटे हे निमित्त मात्र आहे. आमच्याकडे जी माहिती आहे, विनायक मेटेंना काहीही विचारलं सुद्धा जात नाही, कारण त्यांच्याच पत्रातून हा खुलासा झाला. त्यांनी निविदा प्रक्रियामध्ये घोळ झाला, भ्रष्टाचार झाला असं पत्र मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी जेव्हा लिहिलं, त्यानंतर ही बाब उघड झाली की विनायक मेटेंना कुठेही विश्वासात प्रकल्पाच्या कामात घेतलं जात नाही अशी ओरड खुद्द विनायक मेटे करतात. बोला. या चॅनलवर 24 ऑक्टोबरला चर्चा झालेली होती. या विषयावर सगळ्या पद्धतीची चर्चा, सांगोपांग चर्चा झालेली आहे. ते पत्र जुनं आहे आणि योग्य पद्धतीने कामकाज व्हावं याच्यासाठी जर मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनामध्ये जर अध्यक्षांनी काही गोष्टी आणून दिल्या असतील तर त्यात मला असं वाटतं की त्यात ते वावगं नाही आणि ते पत्र काही खोटंही नाही. ते पत्र खरं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि काम वेगाने आता सुरू होत आहे. याचा तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे आणि 100% तो आनंद आपण महाराष्ट्राने साजरा केला पाहिजे. उदयकुमार आहेर, तुम्ही इतक्या अथॉरिटीनं बोलताय त्यामुळे तुम्हाला विचारतो, हे जे पत्र आहे विनायक मेटेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की निविदा प्रक्रियेत कशा पद्धतीनं घोळ झालेला आहे, हे पत्र पब्लिक डोमेन मध्ये आज आहे आणि हे पत्र इतकं म्हणजे त्यामधल्या जे काही खुलासे आहेत, गौप्यस्फोट आहे, त्यावरनं खरं तर कामाची चौकशी झाली पाहिजे. पण विनायक मेटे मागच्या हिवाळी अधिवेशनात काहीही बोलले नाही. सरकारकडूनही कुठला असा समाधानकारक खुलासा झाला नाही की नेमकं काय झालंय, कारण विनायक मेटेंनीच पाहिजे तसा आवाज उठवला नाही. ते तर हक्कभंग टाकायला निघाले होते, ते विसरून गेले हक्कभंग टाकायचं. टाकला असेल तर तुम्ही माहिती द्या. खरं आहे आपलं म्हणणं, मी 100% त्या मताशी तुमच्या मताशी सहमत आहे. परंतु जे 24 ऑक्टोबरला आपली चर्चा झाली त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये ते पत्र दिलेलं होतं. त्याच्यानंतर संबंधित कामामध्ये सुधारणा झाल्या असतील, सुधारणा झालेल्या आहे तर मग हक्कभंग टाकण्याचा प्रश्न येतोच कुठे. जर त्या ठिकाणी 100% मध्ये सुधारणा झाल्या असतील, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून मेटे साहेबांनी ज्या काही त्रुटी डोळ्यासमोर आणून दिल्या होत्या त्याच्यामध्ये जर लक्ष घालून सुधारणा केल्या असतील तर हक्कभंग टाकण्याची गरजच नाही. आणि म्हणून मेटे साहेबांनी तो काही हक्कभंग टाकलेला नाही. हक्कभंग टाकणं हा आमचा उद्देश नाही. कामामध्ये सुधारणा होणं, योग्य पद्धतीने कामं पुढे चालणं हा खऱ्या अर्थाने समितीचा, मेटे साहेबांचा आणि तुम्हाला सगळ्यांचा तो हेतू आहे. विनायक मेटेंनी तेव्हा पत्रामध्ये असं म्हटलं होतं की स्मारकाला अजून प्रशासकीय मान्यता नाही. आता स्मारकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ज्या अर्थी काम चालू झालंय त्या अर्थी प्रशासकीय मान्यता त्या कामाला नकोय.
नाही, सांगा. मिळालेली आहेच. प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मान्यता मिळाली आहे, त्याच्याशिवाय काम चालू होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय निधी देखील वर्ग होऊ शकत हे आपलं गृहीतक झालंय की ज्या अर्थी असं झालं असेल तर त्या अर्थी ते काम सुरू झालं असेल, याला काही हे नाही. विनायक मेटेंच्या पत्रामध्ये अर्थ नाही, फाडून फेकून देऊ. मी अतिशय आपल्याशी प्रामाणिकपणे बोलतोय. मी असं काही नुसतं गृहीत धरलेली नाहीये, हे 100% त्या ठीक आहे. विनायक मेटेंचं हे पत्र केराच्या टोपलीत गेलं. चला, विषय संपला. विनायक मेटे झुकले, त्यांचं काम झालं. आता मी जातोय गंगाधर बनबरे. शिवस्मारकाचा खेळ मांडलाय का? शिवस्मारकाचा खेळ मांडलाय का? महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या स्मारकाविषयी काय चाललेलं आहे, काम कुठवर आलेलं आहे, हे विचारण्याचा अधिकार तमाम मराठी बांधवांना आहे. जे जे म्हणून महाराष्ट्राचे नागरिक आहेत, जे जे म्हणून स्वतःला मराठी समजतात, महाराष्ट्राचे समजतात, त्या प्रत्येकाचा अधिकार आहे की काम कशा पद्धतीनं चाललंय. हे पूजा अर्चा घालून नुसतं अवडंबर माजवणं आणि लोकांची दिशाभूल करणं असं वाटत नाही तुम्हाला? आशिषजी, जय जिजाऊ. मुळामध्ये विनायक मेटे किंवा शिवसंग्राम यांच्या अखत्यारीतलाच मुळात हा विषय नाही, त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. एक राष्ट्रीय कटाचा हा भाग आहे असं आम्हाला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे हे जगात सर्वात उंच असावं, समुद्रात असावं, ही एक भावनिक बाब शिवप्रेमींच्या मनात घालण्यात आलेली आहे. आपण व्यवहाराचा विचार करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज या देशाची अस्मिता आहेत, परंतु इतके वाद शिवाजी महाराजांबद्दल या देशात निर्माण केले गेले. आता एकच वाद शिल्लक आहे, तो म्हणजे शिवाजी महाराज या देशात जन्माला आले की नाही. तो एकदा वाद चघळून झाला म्हणजे देशवासियांचं कल्याण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. विद्यमान जे सरकार आहे हे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अन्य बहुजन समाजातले जे महापुरुष आहेत त्यांचा भावनिक वापर राजकारणापुरता करतं हे उघड आणि स्पष्ट आहे. म्हणून यांच्या हातून हे कदापिही शिवस्मारक होणार नाही. आम्ही 1995ला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना एक मागणी केली होती. कांदिवलीला आम्ही 500 एकर जमीन मागितली होती. आमची सुरुवातीपासून मराठा सेवा संघाची ही मागणी राहिलेली आहे की जमिनीवर हे शिवस्मारक झालं पाहिजे. तुम्ही समुद्रातल्या शिवस्मारकाचा विनाकारण हट्ट धरू नका. कारण जे प्रॅक्टिकली आहे त्यावर आपण कधीतरी मुद्दा जाणीवपूर्वक विचार केला गेला पाहिजे. हे शिवस्मारक होऊ नये अशी सर्वच वेगवेगळ्या राजकीय षडयंत्राचा हा भाग आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात किंवा गेली 25 वर्षापासून या शिवस्मारकाची स्मारकाची चर्चा होते आहे. अनेकदा भूमिपूजन केली गेली. चंद्रकांत दादा पाटील म्हणतात अनेकदा भूमिपूजन झालं पाहिजे. आमची त्यांना विनंती आहे त्यांनी स्वतःचं घर बांधून आयुष्यभर पूजन करत बसावं. पण महाराज हे राष्ट्रपुरुष होते, त्यांच्या अस्मितेशी खेळाल तर गाठ आमच्याशी आहे. म्हणून ह्या भावनांशी तुम्ही खेळू नका. आमची सुरुवातीपासून मागणी आहे की जमिनीवर राजभवनाच्या परिसरामध्ये हे स्मारक उभं केलं गेलं पाहिजे. कुणबी, कोळी, आगरी, भंडारी ह्या बहुजन समाजातल्या जाती स्वराज्य उभारणीमध्ये होत्या. त्यांच्या हाताला आणि कष्टाला काम मिळालं पाहिजे. ते लोक व्यवहारात आले पाहिजेत. ते खऱ्या अर्थाने या देशाचे आणि मुंबईचे मालक आहेत. शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात जर उभं केलं, 3000 कोटी रुपये आता सरकारने जाहीर केलेले आहेत. पायाभरणीतच 3000 संपून जातील. जागेला मर्यादा येईल. जसं अमेरिका एवढं प्रगत राष्ट्र आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला तिथे 4-4, 5-5 महिने बंद ठेवावं लागतं, प्रॉब्लेम येतो. इथे साध्या भूमिपूजनाला जाताना एक माणूस मेला, जाता आला नाही. एवढ्या चिंचोळ्या भागामध्ये हे स्मारक जर आपण उभं केलं तर समुद्रात जाण्याचा किमान प्रतिमानशी खर्चच 2000 रुपये असेल आणि मर्यादित लोकांना तिथे जाता येईल. टेक्निकली ह्या जागेच्या मर्यादा येतील आणि म्हणून हे जे होणारच नाही, अवास्तव आहे, हे आभासी चित्र निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून तमाम शिवप्रेमीची अशी भावना आहे हे शिवस्मारक झालं पाहिजे. ते जमिनीवर व्हावं. जमिनीवर झालं तर 12 महिने उघडं राहील. इथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडीत जी संसाधन आहे ती आपल्याला उभी करता येतील. आणि म्हणून त्या दृष्टीने आमची सातत्याने मागणी राहिलेली आहे की बाबासाहेबांचं असेल, शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, गेली 25 वर्ष केवळ हे भाजप सेनेचं सरकार नव्हे तर यापूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने सुद्धा शिवचरित्राशी खेळ केलेला आहे. आणि म्हणून आमचं पुन्हा एकदा आव्हान आहे की समुद्राचा अट्टाहास सोडून द्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हे जमिनीवर स्मारक खरोखरच करण्यासाठी काहीतरी व्यावहारिक भूमिका घ्या. या पद्धतीची जर तुम्ही भूमिका घेतली तरच हे शिवस्मारक होईल. मेटे किंवा हे चंद्रकांत पाटील हा खूप छोटा विषय आहे. एक ठराविक षडयंत्र या देशामध्ये आहे. कमी दिवसामध्ये कोणताही वाद नसताना वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहतो. त्याबद्दल आमचं काही मत नाही, दुमत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही दररोज जर नाव घेता
तर ही अस्मिता जागतिक दर्जाची तुम्हाला करायची असेल तर त्या उंचीचं, त्या विचारधारेला अनुसरून असणारं स्मारक जे प्रत्यक्षात व्यवहारात येईल, एक टाइम बाउंड कार्यक्रम द्या, आम्हाला फसवू नका, गेली 25 वर्ष तुम्ही फसवताय. आणि म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता शिवप्रेमींचं, अखंड शिवप्रेमींचं सगळ्यांचं मागणं हेच आहे की तुम्ही कृपा करून जमिनीवर हे स्मारक उभं करा, टाइमचा लिमिट द्या आणि कमी कालावधीमध्ये स्मारक उभं करा. ह्या पूजा, हे थोतांड, 10 समुद्राचं पाणी आणलं, 4 जगाची माती आणली, मोदींची मिरवणूक काढली, फडणवीसाच्या हस्ते पूजा केली, हे सगळं थोतांड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले, कुठल्याही किल्ल्याचं भूमिपूजन केलं नाही. आज जगात हे किल्ले अभेद्य आहेत. म्हणून कृपा करून महाराजांच्या विचारधारेला तडा जाईल, त्यांचं लांछन होईल अशा प्रकारची कोणतीही कृती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भावनिक बनवून सरकारने, सामाजिक संघटनांनी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हा वाद विषय बनवू नये. ह्या सर्व सरकारना आणि विरोध करणाऱ्या लोकांना आमचं आव्हान आहे, किमान एका विचाराने हे स्मारक उभा करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आणि देशामध्ये सुद्धा आपला आपण सन्मान वाढवूया, हीच आमची भूमिका आहे. ठीक आहे, आपल्यासोबत श्रीमंत कोकाटे आहे. श्रीमंत कोकाटे, मराठा सेवा संघ आणि त्यांच्याच संभाजी ब्रिगेडची ही मागणी आहे की जमिनीवरती स्मारक व्हावी. तुमचं जे प्रवीण गायकवाड असतील, शांताराम कुंजीर असतील किंवा तुम्ही स्वतः श्रीमंत कोकाटे, प्रणित संभाजी ब्रिगेड जे आहे, त्यांची मागणी आहे की रायगड किल्ल्यावरती व्हावं. तुमची काय मागणी आहे शिवस्मारकाला घेऊन? प्रवीणदादा गायकवाड यांची अशी मागणी आहे की छत्रपती शिवाजीराजेंच्या पदस्पर्शाने आणि कार्यकर्तृत्वानं पावन झालेले अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या किल्ल्याचं जतन झालं पाहिजे, किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. कारण किल्ले हे ऐतिहासिक दुवा आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, चालता बोलता इतिहास म्हणजे किल्ले आहेत. त्या किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, रक्षण झालं पाहिजे. त्याचबरोबर मुंबई हे केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं एक राजकीय केंद्र आहे, सांस्कृतिक केंद्र आहे आणि आर्थिक सुद्धा केंद्र आहे. तर अशा ठिकाणी सुद्धा केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील लोक येतात. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, भारताचे महापुरुष नाही तर जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत. त्यामुळे त्यांचं स्मारक हे रेसकोर्स, आमची मागणी आहे, प्रवीण दादांनी देखील वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे, किल्ल्यांचं जतन आणि किल्ल्याच्या जीर्णोद्धाराबरोबरच रेसकोर्स ही गव्हर्नमेंटची जमीन आहे, ती भरपूर एकर जमीन आहे, 200-250 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचा आंतरराष्ट्रीय, तुम्हाला असं म्हणायचं आहे की महालक्ष्मी हाजी अली इथे, हो, महालक्ष्मी रेसकोर्स आहे मुंबईतलं, समुद्राला लागून, हो, तिथे स्मारक व्हावं. हो, रेसकोर्स या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. अच्छा, 250 एकर जमीन आहे तिथे. हा, पण मग तिथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत. शिवसेनेला वेगळा करायचा आहे, राज्य सरकारला त्याची लीज वाढवायची आहे, तुम्ही म्हणताय तिथं स्मारक करायचं आहे. मग हा मार्ग कोण काढणार? नाही, राज्य सरकारला किंवा शिवसेनेला किंवा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवाजी महाराज मोठे वाटत नाहीत का? पक्ष कोणताही असू द्या, राजकीय पक्ष, विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, त्यांच्या दृष्टीने शिवाजी महाराज मोठे नाहीत का? या ठिकाणी बीकेसी उभा राहते. या मुंबईमध्ये वेगळ्या प्रकारचे डायमंड व्यापार चालतो, मोठमोठ्या मॉलसाठी जागा उपलब्ध होते. ज्या छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचं, गरिबांचं राज्य निर्माण केलं, त्यांना जिवंतपणे राज्याभिषेक होऊ दिला नाही, जिवंतपणे राज्याभिषेकाला विरोध केला. 350 वर्षानंतर त्यांच्या स्मारकाला विरोध करणं हा सुद्धा राज्याभिषेकाला विरोध करणारीच प्रवृत्ती आज देखील जिवंत आहे. आणि तीच या ठिकाणी वेगळी कारणं सांगून स्मारकाला विरोध वेगळ्या मार्गाने करत आहे. म्हणून शिवस्मारकाचे वाद न घालता, विटंबना न करता, म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा तर जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ते काय म्हणाले, 10 वेळा पूजा करू आम्ही. तुम्ही पूजाच करणार आहात का स्मारक करणार आहात? म्हणजे चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी 40 मराठा मुलांच्या हत्या केल्या आणि जे आरक्षण दिलेलं ते परिपूर्ण आरक्षण नाही, ती पण मराठा समाजाची फसवणूक आहे. आणि आता फक्त पूजेचा कार्यक्रम करून शिवस्मारकाचं बांधकाम मागे सारता आणि परत मोठं उद्घाटन करून निवडणुका जिंकता. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं इतकं फसवणूक आणखीन आपल्या देशामध्ये कोणी केली नाही. ठीक आहे, मी पुन्हा जातोय गंगाधर बनबरे यांच्याकडे. ते यासाठी की गंगाधर बनबरे, जसं श्रीमंत कोकाटे आणि तुम्हाला वाटतंय, मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला का असं वाटतंय की अरबी समुद्रातलं जे प्रस्तावित शिवस्मारक आहे ते पूर्ण होणार नाही किंवा त्यासाठी इतका कालावधी लागेल की त्यामध्ये पिढ्याच्या पिढ्या जातील? कारण आधीच बराच विलंब झालाय, म्हणून तुमची ही भीती आहे की तुम्ही अरबी समुद्राचा घाट सोडून द्या, जमिनीवरती करा? नाही, कोणत्या विरोधासाठी विरोध म्हणून आम्ही विरोध करत नाही. आम्ही व्यावहारिक दृष्ट्या विचार करतो. जे काही शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर समुद्रात स्मारक उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे. आणि म्हणून हा खेळ गेली 25 वर्ष झाला. भावनिक दृष्ट्या
प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, पण समुद्रात स्मारक असावं. स्वतः शिवछत्रपतींनी समुद्रात आरमारी किल्ले बांधले, आरमार उभं केलं. हे सगळं खरं असलं तरी व्यवहारामध्ये लवकर स्मारक आणि योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर आपल्याला ते जमिनीवर करावं लागेल, एवढी आमची व्यावहारिक मागणी आहे. कारण समुद्रामध्ये स्मारक करायचं तर परवानग्यामध्ये 20 वर्ष गेले आणि भूमिपूजनामध्ये 5 वर्ष गेले. अजून आणखी दादा म्हणतात तसं चंद्रकांत दादा अजून भूमिपूजनामध्ये 10-20 वर्ष घालवले जातील. म्हणून हे जे गाजर दाखवलं जात आहे ह्या गाजराला आमचा विरोध आहे. म्हणून त्या समुद्राच्या मोहात पडण्यापेक्षा तिथे जे काही बेट आहे त्याला जागेची मर्यादा आहे. उभं करण्यासाठी प्रचंड पैसा लागेल, ते उभं केल्यावर महागडा असेल, आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, ते जतन करण्याच्या सुद्धा मर्यादा भौगोलिक निर्माण होतील पुढील काळामध्ये. म्हणून काहीतरी व्यवहारिक गोष्टीचा समुद्रात स्मारक उभं करा असं म्हणणारे भाबडे लोक त्यांच्याबद्दल आम्हाला विरोध नाही, पण हे होणार नाही हे ज्यांना माहीत असून सुद्धा समुद्राचा आग्रह धरतात. खरं म्हणजे स्मारक होऊ नये अशीच त्यांची भूमिका आहे असा आमचा त्याच्यावर आरोप आहे. ठीक आहे, उदयकुमार आहेर उत्तर द्या. ते लवकर होईल, वेळेवर होईल आणि लोकांच्या सोयीचं राहील, हाच एवढा पुरता मुद्दा आहे. उदयकुमार आहेर उत्तर द्या. आता जे गंगाधरजी आणि कोकाटेजी जे बोलतायत आता ह्या गोष्टींना काही अर्थ राहिलेला नाहीये. मुळातच स्मारकाचं काम हे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे स्मारक इथे करा, तिथे करा, अमुक करा, तमुक करा, तंत्रज्ञ बोलवा, हे सगळ्या गोष्टींचं सरकार आहे. ते सरकारने सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तंत्रज्ञ लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन त्यांचे अभिप्राय घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी स्मारकाचं काम चालू केलेलं आहे. हे उगाच फसवेगिरी नाहीये. चंद्रकांत दादा जे बोलले त्याच्याविषयी पण आता हे आपले सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधरजी बोलत होते. ते म्हटले की 10 वेळेला अजून पूजन करू. चंद्रकांत दादा असं बोललेले नाही. चंद्रकांत दादा त्या ठिकाणी आता मी ऐकलं आपल्या टीव्हीवरच आपल्या चॅनलवर ऐकलं की चंद्रकांत दादा हे असं बोलले की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वेळेला टप्प्याटप्प्यावर पूजन होत असतं. टप्प्याटप्प्यावर पाया खोदताना पूजन होतं, पाया भरणीच्या वेळेला होतं, बाकीच्या वेळेला होतं. तुमच्या घराचं आणि दादांच्या घराचं पूजन करा आहेरजी. सगळ्यांच्या घरात सगळीच लोक आस्तिक आहेत, हा भाबडेपणा आहे. चंद्रकांत दादांनी 10 बांगले बांधावेत आणि काही नास्तिक आहेत का 100 वेळेस जे पूजा अर्चा मानत नाहीत. नाही एकदा पूजा झालं ना आपण सुरू झालेला आहे. चरित्राचा कशाला खेळ करता? कोण आहे शिवाजी समजलेला आहे का तुम्हाला? सांगा 20 वर्षापासूनच्या स्मारकाच्या कामाचा विषय चालू राष्ट्राची अस्मिता आहे, पोरखेळ लावताय का तुम्ही? गंगाधर बनबारे 1 by 1 गंगाधर बनबारे आहेर यांना बोलू द्या प्लीज. एक मिनिट फक्त मला एक विनंती आहे. मला म्हणायचं असं आहे की मुळामध्ये मुद्दा चंद्रकांत दादा काय म्हणले? चंद्रकांत दादा असं म्हणालेले आहेत, आपण पुन्हा बघूया. चंद्रकांत दादा काय म्हणाले आपण पुन्हा बघूया. ऐका चंद्रकांत दादा काय म्हणतात. आपल्या परंपरेमध्ये अगदी साधं एक घर जरी बांधायचं असेल, आपण सगळे उत्सवप्रिय लोक आहोत. हिंदू माणूस, भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये एक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये काय कुदळ मारण्याचा कार्यक्रम, नंतर काय तर वीट बसण्याचा कार्यक्रम, नंतर काय तर उमरा पूजनाचा कार्यक्रम, असं करत करत एका घराचे 10-12 कार्यक्रम होतात. तसं जलपूजन करण्यातून एक सगळ्या परवानग्या मिळाल्या तर आम्ही सुरुवात करतो असं मोदींनी म्हटलं. त्यानंतर खूप वेळा अजून 10 वेळा कार्यक्रम करावा लागतो. अजून 10 वेळा कार्यक्रम करावा लागेल. सरकारच्या वतीने त्यांनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे. अरे एका घरात 10-12 पूजा घातल्या जातात, इथं तर 3-4च झालेल्या आहेत, अजून 10-12 कराव्या लागतील. ऐका उदयकुमार आहेर, ऐकलं का काय म्हणाले? अजून 10-12 वेळा पूजा घालाव्या लागतील. पूजा का घालायच्या इतक्या? महाराजांना हे म्हटलं असतं का? बोलू देत ना 2 मिनिट. हा मला 2 मिनिट बोलू द्या प्लीज. हा बस बोला. मला म्हणायचं फक्त एवढंच आहे की स्मारकाच्या ठिकाणी किती वेळेला पूजा झाल्या काय झाला हा विषय जास्त लावून धरू नका. स्मारकाचं काम सुरू झालं हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सुरू झालं ते तरी सांगा. फक्त तिथे बोट गेलेली आहे, खडकाची पूजा झालेली आहे, कंत्राटदाराच्या बारची पूजा काल झालेली आहे. मी तुम्हाला आता अधिकृतपणे सांगतो. तुम्ही असं करू नका. खडकाची पूजा काल केली गेली, कंत्राटदाराच्या बारची पूजा केली गेली. पुढे बोला काय काम सुरू झालं? यंत्राची पूजा झालेली आहे, त्या ठिकाणी बोरिंगचं काम सुरू झालेलं आहे, तिथं जेटी बांधण्याचा तर सुरुवात होणार आहे आणि तिथं स्मारकाचं काम सगळं सुरू होत आहे ना.
तुम्ही असं कसं म्हणता की नुसती पूजा झाली, तुम्ही एकतर पूजा झाली एवढंच बोलताय, पूजा का केली हे पण समजावून घ्या की पूजा का केली ते सांगा. ऐका पूजा का केली, पूजा का केली? ही दोघं लोक जे स्मारकाची जागा बदलली पाहिजे. मला म्हणायचं असं की ही मागणी काही कालची नाचची नाहीये, ही मागणी 25-30 वर्षापासून पूजा का केली ते सांगा ना. पूजा का केली? ह्या लोकांना एवढाच होता तर ह्या लोकांनी पूजा का केली? याच वेळेला केली पाहिजे ना. उलट मी म्हणतोय की ही दोन्ही पक्ष जे आहेत, ही दोन्ही संघटना ज्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये आता खोडा घालतात की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. थांबा. बरं ठीक आहे, थांबा. त्यांनी पण तुमच्यावर प्रति आरोप केलेला आहे, उत्तर द्या. हे पहा, छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. एकदा पूजा झाली आपण समजू शकतो. तुम्ही 3-3 वेळा 4-4 वेळा पूजा करता आणि चंद्रकांत पाटील आणखीन म्हणतात आणखीन पूजा करू आम्ही. म्हणजे तुम्हाला पूजेचा कार्यक्रम करायचा आहे का शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचंय? म्हणजे एकतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात वागता आणि पूजा करता. स्मारक काय पाहिजे? महाराष्ट्राला स्मारक पाहिजे, महाराष्ट्राला पूजा नको आहे. हे सरकार हे स्मारक बांधणार आहे, हे तुम्हाला आम्हाला मिळून बांधायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आता बांधूया. याच्यामध्ये आपण आता दुसरे कोणते तरी पर्याय सुचवू नका, सांगू नका की कालची जी पूजा झालेली आहे, ही कालची पूजा तो मुलगा ज्या ठिकाणी बळी गेला त्याच्यासाठी पूजा केलेली आहे आणि म्हणून आपलं महाराष्ट्र सरकारने कायदा केला आहे जी माहिती आहे. म्हणजे ही शुद्धीकरण पूजा होती. हा, जादू टोना विरोधी कायदा आहे. या सरकारच्या विरोधात जादू टोना विरोधी खटला दाखल केला पाहिजे, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा पूजा करता आणि म्हणजे संविधानाच्या विरोधात तुमचं काम आहे. संविधानाच्या विरोधात काम करत आहात, शिवाजीराजांच्या विरोधात काम करत आहात, शासनाच्या विरोधात खटला दाखल केला पाहिजे. 24 ऑक्टोबर 2018 रोजी हे पूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी कितवा कार्यक्रम आहे? कालचा कार्यक्रम कितवा होता? कालचा पूजेचा कार्यक्रम कितवा होता त्यांचा? ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ही पूजा नव्हती. तुम्ही काही अर्थ लावू नका, अर्थाचा अनर्थ करू नका. हे महाराजांचं स्मारक याच्याविषयी एवढा कशाला घालताय? किती वेळा पूजा करणार आहात तुम्ही? स्मारक करणार आहात का पूजा करणार आहात? पण हे पूजेचं प्रदर्शन का? विनायक मेटे पूजेचं वारंवार प्रदर्शन का करतात? छोट्या पूजेवर धरून बसणार, ते पुढे कसं जाणार काम? तुम्ही सगळेजण आपण एकत्र येऊन काम करू ना. तुम्ही आपण सगळे पूजेचा घाट का? पूजेचं प्रदर्शन जाहीरपणे का? वाद घालण्यात काय अर्थ आहे मला सांगा बरं जरा. वाद घालण्यापेक्षा आपण एक काम करूया की आपण एकत्र येऊ, तुम्ही आपण सगळे बसू. समजा पूजा जास्त होत असतील तर तसंही सांगा आपण थोडंसं कमी करता येईल ना, परंतु स्मारक हे त्याच ठिकाणी झालं पाहिजे जिथं आता सुरू झालेलं आहे. शिवसंग्रामला कोणी सांगताय का की वारंवार पूजा घाला म्हणजे खडकाचं शुद्धीकरण होईल? अहो, शुद्धीकरणाचा विषयच कुठे येतो? ह्या देशामध्ये महाराजांनी छूत अशुद्ध शुद्ध अशुद्ध हा विषय ठेवलेलाच नाहीये मुळात. तेच सांगतायत ना, तेव्हाच ते अर्धा तास झालं तेच सांगतायत. महाराजांच्या विरोधात पूजेचा घाट का घालताय तुम्ही 10 वेळा? हा विषय वेगळा याच्यात जाऊ शकतो. महाराज जर विरोधात हे विषय चर्चा करण्याचा नाहीच आहे. आपल्याला स्मारकाचं काम पूर्ण करायचं आहे. हा ठीक आहे, शिवस्मारकाचं काम पुढे गेलं पाहिजे, त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मी त्यांना हा प्रश्न विचारणार आहे की मागचं जे हिवाळी अधिवेशन झालं तेव्हा शिवसंग्राम प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत शिवस्मारक समितीचे विनायक मेटे यांनी एवढं मोठं पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना, त्यात एवढा मोठा गौप्यस्फोट केला की निविदा प्रक्रियेमध्ये घोळ झालेला आहे. महत्त्वाच्या परवानग्या नसताना सुद्धा निविदा प्रक्रिया पुढे नेण्यात आलेली आहे. ती नेत असताना त्यामध्ये मोठी अनागोंदी झालेली आहे, मधल्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. एवढं त्यांनी पत्रामध्ये नमूद करून ते पत्र पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर सुद्धा विरोधकांनी चौकशीची मागणी केली नाही किंवा हा मुद्दा लावून धरला नाही. विरोधक असे कसे मुद्दे विसरतात? आणि मग आम्ही पत्रकार जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रात कमकुवत कोण आहेत, तर विरोधक आहेत. मग ते नेहमी दिसतं आणि म्हणून म्हणावं लागतं. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. आपला विषय सुरू आहे अरबी समुद्रातलं जे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक आहे त्या बाबतीतलं जे पूजन वेळोवेळी होत आहे, वेगवेगळ्या पूजा केल्या जात आहेत. खरंच हे छत्रपती शिवाजी महाराज जर का वरून बघत असतील तर त्यांना पटणारं आहे का? आणि दुसरं म्हणजे केवळ पूजेचा घाट घालूनच स्मारक पूर्ण होणार आहे का? स्मारकाच्या कामाचं काय? स्मारकाला चिटकलेल्या वादांचं काय?
स्मारकाच्या कामामध्ये पारदर्शकता नाही त्याचं काय? जे समितीचे अध्यक्ष आहेत तेच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतायत, हक्कभंग टाकण्याची धमकी देत होते अधिकाऱ्यांवरती, ते कसे काय बॅकट्रॅक झाले आणि तेच वेळोवेळी वादात कसे अडकतात, हा आपला चर्चेचा विषय आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गव्हाणकर आहेत. दत्तू गव्हाणकर, ज्या पद्धतीनं वेळोवेळी विनायक मेटे यांच्या माध्यमातून वाद पुढे येत आहेत शिवस्मारकाचे, काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक म्हणून या बाबतीत विधिमंडळामध्ये आवाज का उठवला जात नाही? का हे नेहमी त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं की आता विनायक मेटे हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस बरोबर नाहीत, ते भाजप बरोबर आहेत, आता तरी त्यांना जाब विचारा, असं का होतं? की खरंच विनायक मेटे हे पॉवरफुल मराठा नेते आहेत म्हणून सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून आहेत? सर्वप्रथम हे सांगेन, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे वारंवार लोक भूमिपूजन करतायत आणि आता चंद्रकांत दादांनी जे सांगितलं की आम्ही 10 वेळा उत्सव मनवू, तर हा उत्सव तुमच्या पैशाने मनवा. याकरता जो खर्च आलेला आहे तो 18 कोटी भूमिपूजनावरचा खर्च आहे आणि त्यातले 8 कोटी हे आकस्मिक निधी आहे, त्यातले वापरले गेलेले आहेत. या स्मारकाचा खर्च एकही वीट न रचता 1000 कोटींनी वाढला. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सर्वांना टकमक टोकावरती नेवांचा कडेलोट केला असता. विनायक मेटेंनी सांगितलं की ह्याच्यामध्ये अनियमितता आहे, भ्रष्टाचार आहे, आरोप केले, हक्कभंग आणेनी विधान परिषदेमध्ये, असं त्यांचं वक्तव्य होतं. मग ते आज का गप्प बसतायत? आज काल त्यांनी बीडच्या जिल्हा परिषदेचा त्यांनी पाठिंबा काढून घेतला सरकारचा, या भाजपाचा. तर हे विरोधी आहेत की एकत्र आहेत, पक्षात आहेत, यांचाच मेळ नाही आहे. आणि या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राचं जे स्मारक आहे याची सुरुवात काँग्रेस पक्षाने केली होती. 2014 पर्यंत त्याचा क्लिअरन्स येता येता आमचं सरकार गेलं आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी या गेल्या 4 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. नुसतं हे भूमिपूजन करतायत आणि या भूमिपूजनावरती पैसा खर्च करतायत. 1000 कोटीचा जो वाढलेला ह्याच्यावरचा जो प्रकल्पाचा खर्च आहे तो कुठून आणणार आहे आणि कसा काय आणि का वाढला? यांनी उंची त्याची कमी केली, छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी. म्हणजे तुम्हाला वल्लभभाई पटेलांबद्दल मी पूर्ण आदर ठेवून बोलतो की वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा मोठा असला पाहिजे आणि छत्रपतींचा पुतळा लहान असला पाहिजे, ही या मागची भूमिका आहे का मोदींची? हे मला या ठिकाणी विचारायचं आहे. ठीक आहे उदयकुमार आहेर, हा तर प्रश्न आहेच, पण अशी ही बातमी आहे, ही खरी आहे का खोटी आहे तुम्ही अधिकृतपणे सांगा. अशी चर्चा आहे की विनायक मेटेंना भाजप पासून फारकत घ्यायची आहे, पण त्यापूर्वी या शिवस्मारकाचं श्रेय आपल्याला मिळावं आणि त्याचं जाहीर प्रदर्शन व्हावं म्हणून काल विनायक मेटेंनी पुन्हा एक पूजा केली आणि सर्व जगाला सांगितलं की नाही, या शिवस्मारकामध्ये माझी भूमिका महत्वाची आहे, शिवस्मारकाच्या कामावरच मी मोठा नेता झालेलो आहे, शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मीच काम केलं आहे, हे श्रेय घेण्यासाठी काल पूजा केली गेली. कारण जेणेकरून उद्या जर का भाजप बरोबर फारकत घेतली तर शिवस्मारकाचं काम जे श्रेय आहे ते आपल्याला कायम राहील, अशी चर्चा आहे. यात किती तथ्य आहे? आशिषजी, मी 2 मिनिट फक्त विस्ताराने मला 2 मिनिट द्या. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आपण जे म्हणालात की भारतीय जनता पार्टी सरकारपासून काही फारकत वगैरे घेण्याचा विषय आहे, तर असा अजिबात कुठे काही विषय असण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर राहिला विषय श्रेय घेण्याचा. श्रेय घेण्याने कोणी देत नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, तेही गिरगाव चौपाटी समोरील अरबी समुद्रातच व्हावं, ही मागणीच मुळात आमदार विनायकराव मेटे साहेबांनी गेल्या 25 वर्षापूर्वी केली होती. या महाराष्ट्र विधिमंडळाचं असं एकही अधिवेशन नाही गेल्या 25 वर्षातलं, मग ते हिवाळी अधिवेशन असू द्या, अर्थसंकल्पीय असू द्या किंवा पावसाळी असू द्या, कुठल्याही अधिवेशन असं नाही की ह्या प्रश्नावर विनायकराव मेटेंनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला नाही आणि सभागृह बंद पाडल्याने हे रेकॉर्डवरचं आहे. त्याच्यामुळे श्रेय घेण्यासाठी विनायकराव मेटे काय असं करतील आणि महाराजांचा वापर हे असलं अजिबात त्यांच्या. ठीक आहे, आहेर यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीमंत कोकाटे ते म्हणतात की विनायक मेटे यांनी काय काम केलं आहे शिवस्मारकाच्या मागणीसाठी, ही बाब तितकीच खरं आहे. म्हणजे मागच्याही सरकार जे काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, शिवस्मारकाचा विषय आला तेव्हा विनायक मेटेंनाच घेऊन बसत होते. याही सरकारनं तेच केलं,
त्यांनाच शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद दिलं, तरी सुद्धा मागणी होती त्यांचीच ती आयडिया होती असंही ते सांगतात. तसा दावाच विनायक मेटे नेहमी करत आलेले आहेत. अशा वेळी आता शिवस्मारकाचं काम सुरू झालं आहे, हे आपण आता मान्य केलं पाहिजे की अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे. वाद आहे तो पूजेचा आणि काय काम चाललंय त्याच्या अकाउंटेबिलिटीचा किंवा त्याबाबतच्या पारदर्शकतेचा. तर सरकारने आता या स्मारकाविषयी वेळोवेळी हे सांगितलं पाहिजे, कारण आता 2.5 महिन्यानंतर निवडणुका आहेत आणि त्याची आचारसंहिता लागू शकते. अशा वेळी स्मारकाचं काम कुठवर आलेलं आहे, कशा पद्धतीनं झालेलं आहे हेही सांगितलंच पाहिजे. आशिषजी, शिवस्मारकाची मागणी ही काही 4-5 वर्षातली मागणी नाही. गेली 25 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता हे कुठल्या एका पक्षाने एका संघटनेने श्रेय घेऊ नये आणि आम्ही एकटे त्याचं श्रेय घेणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत. त्या मराठा सेवा संघ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, जिजाऊ ब्रिगेड आहे, शिवसंग्राम आहे, मराठा महासंघ आहे, अनेक बहुजनवादी संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं. त्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी मुंबईमध्ये जागा देखील दिली होती. ती जागा कुठे गेली, काय गेली, त्या राजकारणामध्ये मी जाणार नाही, परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं अशी मागणी होती. पण जाणीवपूर्वक विलंब का केला जातोय? मागच्या सरकारने परवानग्या काही आणल्या, काही मिळाल्या नाहीत. म्हणजे मागच्या सरकारला सगळ्या परवानग्या आणता आल्या नाहीत. हे सरकार आल्यानंतर यांनी मोठ्या डामडौलामध्ये सगळ्या परवानग्या आणल्या असं भासवून 2016 साली मोठ्या थटामटामध्ये उद्घाटन केलं. उद्घाटनासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च केला. त्यानंतर निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या. मोदी साहेब देखील त्याला आले होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पक्षाचे नेते होते. 10-15 कोटी रुपये खर्च केला तरी एक वीट देखील त्या ठिकाणी बसवलेली नाही. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक विना बोबाट विना विलंब उभं राहतं आणि तो स्टॅच्यू बनवण्याचं काम चीनला दिलं जातं. म्हणजे यांचं नॅशनलिझम, हे नॅशनलिझमच्या गप्पा मारतात ना भाजपवाले, पण यांचा राष्ट्रवाद हा चीनच्या फाउंड्रीमध्ये कसं काय तयार झाला हो? सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा, आणि तो विना विलंब विना बोबाट उभा राहिला. मग छत्रपती शिवाजीराजेंच्या स्मारकासाठी वाद का, विलंब का? 2.5 वर्षामध्ये काही काम केलेलं नाही. म्हणून आम्ही तर म्हणतो की उद्घाटनासाठी झालेला खर्च यांच्याकडून वसूल करा, मोदी आणि फडणवीसांकडून वसूल करा. तो महाराष्ट्र सरकारचा जनतेचा पैसा आहे आणि 2.5 वर्ष झाली 4थी पूजा आहे आशिषजी. म्हणजे पूजा आणि चंद्रकांत पाटील म्हणतात आणखीन 10 पूजा होतील. म्हणजे पूजेच्या कार्यक्रमात 10 वर्ष घालवणार, मग स्मारक कधी करणार? उदय कुमार आहेर यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. आहेर, तोच प्रश्न आहे की यामध्ये कसं होतं बघा, विनायक मेटे एकीकडे पळतात, सरकार एकीकडे पळतंय, PWD खातं तिसरीकडे पळतंय. शिवस्मारकाचं काम कोणत्या दिशेने चाललेलं आहे? विनायक मेटे स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचे फोटो छापून आणतात, आपण पूजा घातली हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार विनायक मेटेंना साथ देत नाही. आजही भाजपचा कोणी प्रवक्ता विनायक मेटेंना किंवा सावरण्यासाठी किंवा त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी आलेला नाही, म्हणून तुम्ही आलेला आहात. असं का होतंय? सरकार विनायक मेटे म्हटलं की हात का झटकतंय? बरोबर, असं अजिबात काही नाही. विनायक मेटे साहेब आणि सरकार यांचं व्यवस्थित ट्युनिंग आहे. शिवस्मारक समिती आणि मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांचं व्यवस्थित ट्युनिंग आहे. स्वतः मागच्या वेळेला देखील 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घडलेलं आहे ते शासनाच्या वतीने त्या ठिकाणी पूजन होतं हे स्पष्ट केलेलं आहे. आज देखील शासनाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत दादांनी या गोष्टीविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा प्रवक्ता काही कारणामुळे आला नसेल तो भाग वेगळा आहे, परंतु आमच्यासारख्याला कदाचित संधी मिळावी आपल्या चॅनलवर यायला, कदाचित बीजेपी वाल्यांनी थोडस मागे ठेवलं असेल स्वतःला, ही गोष्ट नाही. महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की हे स्मारक पूर्ण होत असताना, सुरुवात होत असताना आता संभाजी ब्रिगेडला किंवा सेवा संघाला असं का वाटायला लागलेलं आहे? 25 वर्षामध्ये जे त्यांना वाटलं नाही की हे स्मारक इथं न होता तिथे व्हावं, हे स्मारकाची मागणी आता स्वतः कोकाटे साहेबांनी सांगितलं की 4-5 वर्षापूर्वीची नाहीये. ह्या स्मारकाची मागणी ही 25 वर्षापासूनची आहे. 25 वर्षामध्ये संभाजी ब्रिगेडने त्या वेळच्या शासनाला किती वेळेला पत्र दिले आणि रेसकोर्सची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी मिळावी असं त्यांनी सांगावं. दुसरी गोष्ट, सेवा संघाने किती वेळेला ह्या स्मारकाला अरबी समुद्रामध्ये होऊ नये असा 25 वर्षामध्ये किती वेळेला विरोध केला, याचे पण काही रेकॉर्ड असेल तर ते त्यांनी द्यावं. हे असं नाही
उलट पक्षी माझं म्हणणं असं आहे की संभाजी ब्रिगेड त्यांचे बाकीचे इतर जे काँग्रेस राष्ट्रवादीवाले जे आहेत ते सगळे एकत्र येऊन आणि हे बाकीचे सगळे ह्या फक्त सरकारला अडचणीत आणण्यासाठी काहीतरी मुद्दे उपस्थित करतायत आणि हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये स्मारक पूर्ण व्हावं याच्यासाठी आमचे नेते विनायकराव मेटे आणि सरकार प्रयत्नशील आहे आणि हे स्मारक पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कोणी किती विरोध केला आणि आरपाटीने जाण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला जुमानणार नाही हे मात्र पक्का आहे. पण विनायक मेटेंच्या मागे सरकार दिसत नाहीये ना. विनायक मेटेंच्या मागे सरकार आहे, ठामपणाने उभं आहे आणि त्याच्यामुळेच तर स्मारकाचं काम सुरू होत आहे. मागचं सरकारने जे केलं नाही ते ह्या सरकारने एकटेच जाऊन सगळा घाट का घालतात का? त्यांच्यासोबत मागच्या वेळेस कोणी मंत्री नव्हते. म्हणजे काय मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर समजा या चॅनलचे याचे पॉलिटिकल ब्युरोचे संपादक आहात तर तुम्ही त्या ठिकाणी काही मग मागच्याही कार्यक्रमाला सरकारच्या वतीनं दुसरे मंत्री कोणी नव्हते, अध्यक्षच का जातात? विनायकराव मेटे साहेब हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना कायद्याने तो अधिकार त्या ठिकाणी आहे की ते त्या ठिकाणी पाहणी करू शकतात, त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात आणि त्यांनी केलं तर मग हे एकटेच का करतात? ठीक आहे, मुद्दा कळला तुमचा. गंगाधर बनबरे, हे बघा, या स्मारकाच्या कामाचं श्रेय एकटं काही विनायक मेटेंचं नाही आहे, बाकीच्यांचाही पाठपुरावा आहे. आता काय होत आहे, विनायक मेटेंना भाजप सरकारने शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद दिल्यावरती सगळं श्रेय विनायक मेटेंचं आहे असा जो एकंदर प्रदर्शन केलं जात आहे ते अनेकांना पटणारं नाही. कारण अनेक जणांची ही मागणी होती, संबंध महाराष्ट्राची मागणी होती की शिवस्मारक झालं पाहिजे, भव्य दिव्य झालं पाहिजे. मागच्याही काँग्रेस राष्ट्रवादीनं त्याबाबत पाठपुरावा केला. कोण्या एका व्यक्तीचं ते श्रेय नक्कीच नाहीये. गंगाधर बनबरे. शिवसंग्रामचे प्रवक्ते बोलत होते की विनायक मेटे साहेबांच्या किंवा भाजप सरकारच्या हातून हे शिवस्मारक होऊ नये अशा प्रकारची काही आमची भूमिका नाही. विनायक मेटे साहेबांच्या हयातीत हे शिवस्मारक समुद्रातलं झालं तर त्यांची जाहीर मिरवणूक आम्ही काढू, पण व्यवहार म्हणून हे होणार नाही, हे फॅक्ट आहे. म्हणून त्यांनी फॅक्ट समजून घ्यावी. ही मागणी आमची आजची नाहीये. 1900 ते जे रेकॉर्ड आम्हाला मागतायत त्यांना जर आम्ही रेकॉर्ड मागितले, मेटे साहेबांनी हाऊसमध्ये मागणी केली नाही असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. रेखाताई खेडेकर असतील, अनेक बहुजन समाजातल्या आमदारांनी वारंवार मागणी केली. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना आमची त्यांच्यावर मीटिंग झालेली आहे, लिखित पत्रव्यवहार झालेला आहे, ते सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत. अंशतः कांदिवलीची 300 एकर जमीन देण्याचं मनोहर जोशी साहेबांनी मान्य केलं होतं. विलासरावच्या काळामध्ये ती जमीन कुठे गेली हा वेगळा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही मागणीच केली नाही. कुठे रेकॉर्ड आहे, कधी शिवस्मारक मागितलं, एकट्या मेटेनीच मागितलं, अशा प्रकारचा दुराग्रह कृपा करून त्यांनी धरू नये. आम्ही काही शिवस्मारकाचे विरोधक नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे. आपण फॅक्टवर येऊया. मराठा सेवा संघाचे जेवढे अधिवेशन झाले, संभाजी ब्रिगेडचे जेवढे कार्यक्रम झाले, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही ठराव केलेले आहेत, लाखोंची पत्रकं पाठवलेली आहेत आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना हे शिवस्मारक जर सरकारची ऐपत नसेल करायची तर आम्ही जनतेच्या पैशातून करू म्हणून 63 लाख एक रुपयाचे मनी ऑर्डर आम्ही महाराष्ट्र सरकारला पाठवलेले आहेत. तुम्ही माहिती अधिकारात माहिती घेऊ शकता. हा आमचा सातत्याने चालू असलेला संघर्ष आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, हा आजचा मुद्दा नाही, तो व्यवहारात आला पाहिजे आणि व्यवहारात आणायचा असेल तर जमिनीवरती स्मारक व्हावं, ते पूर्णत्वाला जावं अशी अंतकरणापासून आमची इच्छा आहे. उगीच काहीतरी घोळ घालून आता काम सुरू झालेलं आहे, आता पूजा होणार आहे, आता अजून काहीतरी उद्घाटन कोणाच्या तर हस्ते होणार आहे, मग आम्ही लवकरच ते पूर्ण करू, लवकरच याचा अर्थ कोणाची हयात जाणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये या जारीतले शुक्राचार्य कोण आहेत आणि अशा प्रकारचं षडयंत्र रचून ह्या स्मारकाबद्दल वादविवाद करणारे कोण आहेत याचा गांभीर्याने विचार करावा. शिवप्रेमी जनतेने शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून आपसात भांडण्यापेक्षा एकमताने हे स्मारक व्यवहारात आणून उभं करायचे की नाही हे पहिल्यांदा ठरवावं. आणि हे जमिनीवर आपण स्मारक उभं केलं तर कुणबी कोळी आगरी भांडवांचे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते निर्माण होणार नाहीत आणि त्यांना इथे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने ते बांधता येईल. 12 महिने उघडं राहील, स्वस्त राहील आणि ते पूर्णत्वाला जाईल. एक टाइम बाउंड कार्यक्रम भारत सरकारने द्यावा, महाराष्ट्र सरकारने द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. टाइम बाउंड कार्यक्रम एक निश्चित कालबद्धतेमध्ये जे जे शिवस्मारक कधी पूर्ण करणार, कसं पूर्ण करणार, जो कार्यभाग हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारताना झाला ते एका निश्चित काल मर्यादेमध्ये तो पुतळा उभा राहिला, भव्य असा उभा राहिलेला आहे. शिवस्मारकाच्या बाबतीतही ते झालं पाहिजे हीच मागणी आहे. शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत.
मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही सातत्यानं म्हणता की काम सुरू झालं. आहेरजी किती फूट काम झालंय? काम किती फूट झालंय मला सांगा. किती फुटावरती आलंय तेवढं सांगा मला. काम किती फूट झालंय काम? किती फूट काम झालंय मला सांगा. म्हणजे तुम्हाला स्मारक करायचे का पूजा करायचे? त्या सिनियर नेते तुम्ही महाराष्ट्रामधले मराठवाड्याचे इतके सिनियर नेते नाही, काम सुरू झालं म्हणता ना आपण. मग किती फूट काम झालं ते सांगा ना, महाराष्ट्राला करू द्या. किती फूट काम झालं तुम्ही सातत्यानं काय जनतेच्या ओढामध्ये काहीतरी 2 वर्षापूर्वी उद्घाटन झालं ना. 2 वर्षापूर्वी डिसेंबर 2016 जलपूजन झालं. 2 वर्ष झाले तरी काम जास्त आहे. 2018 पूर्ण करणार म्हणून सांगितलं होतं. 2018 आहे. 2 वर्ष झाली. 2 वर्षात किती फूट काम झालं मला सांगा. 2018 पूर्ण करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही. अजून नुसतं भूमिपूजनच करताय. म्हणजे 16 मध्ये ते भूमिपूजन झालं. प्रत्येक कामकाजाला सुरुवात जी आहे ही कालच्या दिवशी विनायकराव मेटे साहेब यंत्र सामुग्रीची पूजन करून कामाला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही 24 तासून उलटत नाही. तुम्ही आज विचारताय किती फूट काम झालं, किती फूट काम झालं. 2 वर्षापूर्वी उद्घाटन झालंय. विनायक मेटे यांनी स्वतःवरती ओढून घेऊ नये. पंतप्रधानांचं श्रेय विनायक मेटे का घेताय? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं श्रेय विनायक मेटे का घेताय? 2 वर्षापूर्वी मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं श्रेय भाजप तरी विनायक मेटेंना का देत आहे? हा सवाल आहे ना. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं होतं डिसेंबर 2018 मध्ये? जलपूजन केलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि आता विनायक मेटे 2 वर्षानंतर काय करताय? 2016ला केलं होतं जलपूजन, त्या ठिकाणी केलं होतं. जलपूजन म्हणजे काय? तर जलशुद्ध केलं होतं काय? कालचे विनायकराव मेटे साहेबांनी केलं. ही फक्त यंत्राची विधिवत पूजा करून कामाला सुरुवात झालेली आहे. जे काम 24 ऑक्टोबरला व्हायचं राहिलं होतं चौथी पूजा आहे. चौथी पूजा आणि चंद्रकांत पाटील म्हणतात आणखी 10-12 घालू. चाललंय काय? देशाला अंधश्रद्धेकडे घेऊन चालले का तुम्ही? कोणत्या वेळेला झालं भूमिपूजन? कोणत्या वेळेला 5 वेळेला झालं भूमिपूजन? मला सांगा बरं जरा. अहो, भूमिपूजनाचा प्रश्न येतो कुठे? समुद्रामध्ये आपण स्मारक उभारतोय. जलपूजन केलं. सगळ्या जगाला वाटलं की आता हेच भूमिपूजन आहे. कामाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. आज 2 वर्ष झाला तुम्ही म्हणता आम्ही भूमिपूजन केलं. नाही, आज भूमिपूजन झालेलं नाही. काल जे झालेलं आहे ते फक्त यंत्रांची काम सुरू होणार. अजून भूमिपूजन राहिलं. अशा किती पूजा घालणार आहात तुम्ही? उगाच असं काहीतरी गैरसमज पसरवू नका. बिल आहे त्यानुसार खटला दाखल केला पाहिजे सरकारच्या विरोधात. ठीक आहे, मी इथेच थांबतो. कारण ज्या अर्थी राज्याचे ज्येष्ठ मंत्री महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटीलच असं म्हणतात की साध्या घरात आपण 10-12 पूजा घालतो, तर हे तर भव्य स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणखीन 10-12 पूजा घातल्या जातील. याचा अर्थ काय? डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलं होतं. मोठा गाजावाजा केला गेला होता. सगळं श्रेय हे भाजप सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. त्यानंतर शिवस्मारक समितीचे विनायक मेटे हे पुन्हा पूजा घालायला लागले. 2दा त्यांनी पूजा केल्या. मागच्या 24 ऑक्टोबरच्या पूजा घालण्याच्या म्हणजे तो पायाभरणीचा कार्यक्रम आहे असं सांगितलं गेलं. पण दुर्दैवानं तिथं बोट अपघात झाला. त्यात एकाचा नाहक बळी गेला. काही लोक वाचले बुडता बुडता. तिथूनही सुधारणं काम नाहीच आहे. आता काल संध्याकाळी गुपचूप पूजा घातली गेली आणि वरून सांगितलं जात आहे की आणखीन 10-12 पूजा घातल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण राज्यकारभार करतोय, महाराष्ट्राचा गाडा हाकतोय असं प्रत्येक सरकार सांगत आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, बुद्धिप्रामाण्यवादी राजे होते. ते सुद्धा असला अवडंबर खपवून घेत नसत. मग त्यांच्या नावानं त्यांच्या स्मारकासाठी अशा पद्धतीनं पूजा अर्चा घालून प्रत्येक वेळी अवडंबर किंवा थोतांड म्हणूया त्याला, त्याचं प्रदर्शन केलं जात आहे. हे नक्कीच शोभणारं नाही आहे. याचा जाब जनता ही विचारत राहील. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.